नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. कुठेही निमंत्रण दिलं गेलेलं नाहीये की ते स्वतःहून या ठिकाणी खरं तर वेगळं आहे. काय नेमकं सगळ्यांना निमंत्रण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे. आता एकनाथ शिंदे साहेबच का नाही मला माहिती. ते आता विरोधी पक्षात असल्यामुळं ते येण्याची अपेक्षा आम्हालाही नव्हती. कारण त्यांनी येणं म्हणजे त्यांची जी महाविकास आघाडी आहे त्यात थोडीशी दुपळी झाल्यासारखं झालं असतं असं ठरवून त्यांनी केलं असतं. नाही, महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवारांना खुली ऑफर दिली आहे की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या आणि मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण करा. बरं, आता ते कसं पोट होणार? ठीक आहे, ते विरोधकांनी काय बोलावं हा प्रश्न वेगळा आहे. हे बघा, तुम्हाला एक लक्षात घ्या, आता अजित पवार हे कधीपासून राजकारणात माहिती मला. ते पहिले खासदार होते, त्यांची आता 8वी टर्म आहे. मला वाटतं 8 का 9 वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. साहजिक आहे, एखाद्या माणसाची महत्वाकांक्षा त्यांना व्यक्त करणं हे काय अयोग्य असं मला नाही वाटत. ते प्रत्यक्षात आणणं जनतेचं काम आहे. आता वास्तविक ते म्हणाले की बाबा मला यावेळी मनात मुख्यमंत्री व्हायचं होतं, मी झालो नाही. ह्याचा अर्थ तुम्ही लगेच उचललं थोडं वाक्य. पण संजय राऊतांनी देखील आज एक दावा केलाय की भाजप शिंदेगड देखील काही दिवसामध्ये फोडेल आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे त्यांना देखील पुढच्या काही दिवसामध्ये त्यांचे काही आमदार भाजप फोडणार आहे असा एक दावा त्यांनी आज गौप्यस्फोट केलाय. पण दावा केलाय त्यांनी. परिस्थिती आहे, वस्तुस्थिती नाही. आमदार कशाला पुढतील आता सत्तेत असताना? ती वस्तुस्थिती नाही. तर आता एक आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी तुमचा पवारसाहेबांचा पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, यामध्ये लोक आता थोडेसे सत्ता नसल्यामुळे हवालदिली झालेले असं वाटतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप महाराष्ट्र यात्रा आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणते की काँग्रेसचे आता नेते ते फोडायला सुरुवात करा. ते सांगितलं मी तुम्हाला. लोक नाराज आहेत, त्याचा फायदा घ्या म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे. चंदगडच्या त्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी कर्जमाफीवरून ज्या पद्धतीनं ते वक्तव्य केलं, कुठेतरी हात झटकण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं काय? प्रतिक्रिया त्यानंतरच्या ज्या उमटल्या यापूर्वी सुद्धा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावरून मुख्यमंत्री असं म्हणाले की अजितदादांनी कर्जमाफी करणारच नाही असं काय म्हटलेलं नाही. आज आम्ही करणार नाही. आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार. योग्य वेळेला 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार. पण यावरूनच विरोधक आता टीका करत आहेत. परवा सतीश पाटलांनी देखील म्हटलं की ह्या सगळ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार बरखास्त, तुम्हाला जर निवडणुकीची वाट तुम्ही बघत असाल कर्जमाफी करायचं तर सरकार बरखास्त करा, कर्जमाफी पण त्याआधी कर्जमाफी करा आणि परत निवडणूक करा. आता विरोधकांनी काय बोलायचं असलं तर काय बोलण्यासाठी काय आहे त्यांच्याकडे? आता 5 वर्षे बोलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा व्यवसाय राहिला. आता या लाडक्या बहिणी असा झटका दिलेला आहे, त्याला स्वप्नासुद्धा लाडक्या बहिणी दिसायला लागलेल्या आहे. त्यामुळं त्यांनी काही काळजी करू नका. आम्ही आमचं 5 वर्षामध्ये जे आश्वासन दिले पूर्ण करायला आम्ही समर्थ आहोत. पण ह्याच लाडक्या बहिणी आता सावत्र झालेल्या आहेत का असं म्हणजे त्यामुळे ते किती त्यांच्यामध्ये चीड तयार झालेली आहे की बाबा एवढा मोठा बहुमत या सगळ्या लाडक्या बहिणीने दिल्यामुळं आता 1500 रुपये तर आहे, आम्ही देतेच, त्यात काय आम्ही बदल केलेला नाही. 2100 रुपये आम्ही देणार आहोत. त्याचा योग्य वेळा आम्ही देऊ. पालकमंत्री पदाचं तिढा सुटणार आहे की नाही? अमित शहा येऊन गेले, आता त्याचा मुख्यमंत्री महोदयाला विचारला पाहिजे. हा प्रश्न मला विचारू द्या. साहेब, अलमट्टी धरणाची उंची वाढावी यासाठी खरं तर कर्नाटक राज्यामध्ये जे सरकार आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती फौज आहे ती केंद्र सरकारकडे उभी करताना पाहायला मिळते. त्यामध्ये जलतज्ञ आहेत, वकिलांची फौज आहे. महाराष्ट्र सरकार नेमकं काय पावलं उचलतं? कारण सर्वाधिक लोक हा सांगण्याने बोला. नेमकं अजून त्यांनी कारवाई सुरू केलेली नाही. त्याला अजूनही स्थगित आहे सर्व याची आपल्या केंद्र सरकारची. ज्या वेळात ते जातील तशी आम्ही वकिलांची फौज घेऊन जाऊ. म्हणजे आलमट्टीची उंची वाढवू नये हा आमच्या सांगली, कोल्हापूर या सगळ्या जनतेची मागणी आहे. आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे. त्याला सगळी परिस्थिती कल्पना आहे. आपण राज्य सरकारकडून केंद्र सरकारला या संदर्भातला काही पत्रव्यवहार केलेला आपण केल्यामुळे तर स्थगिती मिळालेली आहे. ज्या वेळेला आलमट्टीची उंची वाढवण्याचा त्यांना आपल्या WRI ने परवानगी दिली त्याच वेळेला आम्ही ही
गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यावेळेस स्थगित दिलेली आहे. तेव्हा स्थगित अजून उठलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे. सर, शहराशी संबंधित एक प्रश्न. खरं तर पंचगंगा नदी वाहते, मात्र कोल्हापुरात वारंवार तांत्रिक कारणामुळं पाणी पुरवठा सगळा विस्कळीत होताना दिसतोय. थेट पाईपलाईनच्या सगळ्या योजनेमध्ये गोंधळ दिसतोय. नाही, ठिकाणी पाईप लिकेज देखील झालेले आहे, वर्षानुवर्षे ते सापडत नाहीये. नाही, हे खरं आहे की अनेक दिवस ज्या कोल्हापूर शहराच्या जनतेला पाणी मिळत नाही हे अनेक वेळा ऐकून सुद्धा बरं वाटत नाही. मी मंजुलक्ष्मी जे आयुक्त आहेत त्यांना फोनवरून सांगितलं. आता मी पालकमंत्री नसल्यामुळे मी काही बैठक घेऊ शकलो नाही, परंतु मी त्यांना सांगितलं की माझी परिस्थिती बरोबर नाही. तात्काळ यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर, कन्सल्टंट यांना आणा, दुसरे कन्सल्टंट चांगले आणा, परंतु जनतेला 12 तास किंवा आपण 1 दिवस रोज पाणी हे मिळालं पाहिजे अशा पद्धतीची योजना आपण केली होती. नेमकं कुठं चुकलेलं आहे हे शोधून काढून त्याच्यावर कधी तुम्ही मार्ग काढला पाहिजे असं मी 2 वेळेला आपल्या आयुक्त मंजुलक्ष्मी यांना सांगितलं आहे. तर CPR मध्ये खरं तर CPR आपल्या अखेरचे CPR मध्ये कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग पाहायला मिळतात आणि आता महापालिका म्हणते की ते ढीग आहे ते आम्ही उचलणार नाही. आज मी पेपरमध्ये वाचलं की ओला कचरा आणि सुका कचरा ते वेस्ट आहे, बायोमेडिकल, ते केलं पाहिजे. मी आज डीनला त्यासाठी बोलावलंय. मी त्यांना सूचना देणार किंवा काय महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि आपलं काय आहे, तर आपल्याला लागलं तर काही आपण हे वेगवेगळं करून त्यांना दिलं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता हा सर्वोच्च स्थानी जावा असं वाटत नाही, परंतु प्राप्त परिस्थितीत आता काय आहे ते सुद्धा आपण आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही भावना आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात. आणि मग ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घडणार आहे. महायुतीमध्ये सगळं आलेलं आहे का? कारण संजय शिरसाट यांनी थेट अजितदादांवर निशाणा साधायचा प्रयत्न केला किंवा शकुनी मामाची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला किंवा असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. कसं बघताय मुख्यमंत्री? नाही, खरं हे चुकीचं आहे. आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये 2019-20 वर्ष मी मंत्री आहे. त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली त्यांना वाटलं असेल त्यावेळेला त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं, वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती. आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते. परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे. वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे, ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना जाहीर करतं त्यावेळेला SC जे लाभार्थी असतात, मग ते संजय गांधी निराधारचे असतील किंवा सगळ्याच योजनांचे, तर ते मागासवर्गीयांचे पैसे, दलितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात. आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात. शेवटी अजितदादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदादाने घरी नेलेले नाही. हे शेवटी सगळ्यांनी मिळून, विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि एकत्रित त्याचा आवाकाच इतका मोठा आहे की दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होती हे साहजिक आहे. तर यावेळेला सुद्धा आपण एप्रिलचे पैसे मेच्या 1-2 तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमा वापरणे बरोबर नाही. मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रत्वाचा सल्ला देईन की अशी विधानं करण्यापूर्वी आपण याची शहनिशा केली पाहिजे आणि प्रसार माध्यमापुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळेंनी एक विधान केलंय, तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका, काँग्रेस पार्टी जेवढी खाली होईल तेवढा तुम्हाला संधी जास्त मिळेल असं भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. अशा प्रकारे तोडाफोडा आता काय झालेलं आहे की 236 महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत राज्यात आणि जे विरोधी आहेत ते फार कमी संख्येत झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपली विकासाची कामं होणार नाहीत, आपली सत्ता नसल्यामुळं आपण लोकांच्या ज्या
अपेक्षा आहेत त्या मतदाराच्या पूर्ण करणार नाही. त्यामुळे अनेक जण आता सत्तारूढ पक्षामध्ये अनेक जे आमची युतीची पक्ष आहेत त्याच्यात जायला लागलेले आहेत. आता बावनकुळे साहेब काय म्हणाले मला माहिती नाही, परंतु विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमचं चढावट राहिले हे खरं आहे. पण साहेब, संजय शिरसाट यांनी अजितदादांच्या बद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मध्ये संजय गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा गृह खात्यावर टीका करणारं वक्तव्य केलं. कुठेतरी शिंदे गट या सगळ्यामध्ये उघडपणे सगळ्या नाराजी व्यक्त करताना अशा पद्धतीने दिसतोय. काय त्यांच्या नाराजीचं कारण वाटतंय? कारण अजूनही असं उल्लेख केला जातोय की महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा उल्लेख वारंवार शिंदे गटाकडून केला जातोय. आणि असं असताना ह्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांवर आरोप केले किंवा टीका अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. भरभक्कम बहुमत आता आमचा महायुतीचा आहे. माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनाचे आहेत. एकनाथ शिंदे साहेब अधिक मोठ्या मनाचे आहेत. अर्थात त्यांच्या मनामध्ये ही कल्पना असेल असं नाही, परंतु मगाशी शिरसाट साहेबांच्याबद्दल बोललो तर संजय गायकवाड आमदारांच्याबद्दल सुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याचा खुलासा केला होता. मी बुलढाण्याच्या पोलिसांसाठी बोललो, मी राज्याच्या पोलिसांसाठी बोललो नाही. तरी सुद्धा थोडं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महायुती हे अशा पद्धतीने चांगलं काम विकासाचं करते. शेवटी आपलं सर्वांचं ध्येय काय असलं पाहिजे, राज्यात एवढं भरभक्कम बहुमत 236 म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत प्रचंड मिळालं. तर लोकांची कामं करणं, विकासाची कामं करणं याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. हे काय महायुतीतलं नाराजी नाट्य काही लपून राहिलेलं नाही. शंभूराज देसाईंनी जो पर्यटन महोत्सव घेतला होता तिकडे राष्ट्रवादीचे कोण मंत्री किंवा अजितदादा त्या ठिकाणी गेले नाही. आणि राष्ट्रवादीने जो मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला होता त्याला शिवसेनेचे कोणी आले नाही, एकनाथ शिंदे देखील आलेले नाही. मुख्यमंत्री म्हणून कशी आता त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. त्यांनी सांगितले की बाबा इथं जे मुख्यमंत्री आहेत माझी जे हयात आहे त्यांनी तर यायला पाहिजे होतं. हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता. 65 वर्षाचा गौरवशाली महाराष्ट्राचा गौरव करणारा कार्यक्रम होता. आता शिंदे साहेबांची नेमकी काय अडचण होती आम्हाला काही माहिती नाही, परंतु ते दरेगावामध्ये आपल्या कामात होते. त्यांनी जसं आमच्या पक्षाला कळलं होतं असं कळतंय. आता पर्यटन महोत्सवाला आता अजितदादा पवार म्हणजे जाण्याऐवजी मुख्यमंत्री गेले. त्यांची काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतील. काल आमचे आमदार संग्राम जगतापांची वडिलांचं निधन झालं होतं, त्यांना भेटण्यासाठी ते काल अहिल्यानगरला गेले होते. त्यामुळे की आलेच असतील. एकूणच कालचा